नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा आज या ठिकाणी आपण DMER भरती 2025 साठी बघा सर्व बदलांसाठी उपयुक्त अशी मित्रांनो TCS पॅटर्न नुसार बघा गणित बुद्धिमत्तेच्या या ठिकाणी आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी कव्हर करत आहोत, जी की मित्रांनो बघा अत्यंत परीक्षा दृष्टीने महत्त्वाची असणार आहे। म्हणून काय करा, आपला हा आजचा जो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल या ठिकाणी आताच बघा आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र करून घ्या। तर काय म्हणतो बघा पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, तर बघा तर रमेश एका रांगेत समोरून 7वा आहे व मागून 8वा आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती या प्रकारचा आपला प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा रमेश आहे मित्रांनो, बघा एका रांगेमध्ये काय केला या ठिकाणी आहे सपोज बघा या ठिकाणी रमेश आहे, ओके। तर समोर किती, समोरून बघा 7वा क्रमांक आहे। जर मित्रांनो समोरून या ठिकाणी जर रमेशचा 7वा क्रमांक आहे तर समोर त्याच्या जवळ बघा या ठिकाणी समोर 6 व्यक्ती असणार, 6 मुलं त्याच्या समोर असणार। तर पुन्हा काय मागून 8वा आहे, ओके। तर या ठिकाणी मागून 8वा आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती, तर मित्रांनो बघा या ठिकाणी मागून जर 8वा असेल तर मित्रांनो बघा हा जर रमेश या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा असेल तर मागे एकूण 7 जण असतील। तर काय करा, हे 6 हे एक 7 आणि हे एक 7 मित्रांनो, हे जर प्लस आपण 7 + 7 केलं एकूण येते किती, तर 14 बघा, जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी थोडंसं आपले जे पर्याय आहेत मित्रांनो या ठिकाणी थोडंसं चुकीचे पडलेले आहेत, परंतु बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की बघा 14 या ठिकाणी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं। बघा अशा प्रकारचा प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये अवश्य पाहायला मिळू शकतो। तर पुढचा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न क्रमांक 2 तो देखील या ठिकाणी अभ्यासून घ्या। तर बघा एका शेतात काही कोंबड्या व गायी आहेत, त्यांच्या पायांची संख्या 230 आहे व डोक्यांची संख्या ही 70 आहे, तर शेतात गायी किती। बघा मित्रांनो या जर तुम्हाला प्रकारचा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तुम्ही बघा या ठिकाणी क्रमांक बघा या ठिकाणी काय पासून तर ड पर्यंत ठिकाणी पर्यायाचा उपयोग करा, कारण असा प्रकारचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पर्यायावरून सोडवला तर अत्यंत सोपा जातो। तर कसं बघा एका शेतामध्ये काही गायी कोंबड्या आहेत, ओके। त्यांच्या पायांची एकूण संख्या 230 व डोक्यांची संख्या 70 आहे, तर शेतामध्ये गाय किती मित्रांनो बघा या चारपैकी कोणताही एक पर्याय ठिकाणी गाय आहे, ओके। तर काय मित्रांनो या ठिकाणी शेतात एकूण गाय किती, तर आपण काय म्हणू या ठिकाणी बघा शेतामध्ये या ठिकाणी एकूण गाय हे 45 म्हणून काय, तर या ठिकाणी कोंबड्या घेतो बघा, कोंबड्या या साईडला आणि गाई या साईडला घेऊ आपण, ओके। तर बघा आता या ठिकाणी गाई जर आपण या ठिकाणी बघा 45 जर मांडलं गाई 45, तर एकूण डोके किती 70 होते, हे 70 मायनस जर आपण 45 केलं, हा इथला 0 इथे 10तून 5 गेले 5 उरले, 6तून 4 गेले 2 म्हणजे किती बघा इकडे 25 कोंबड्या असणार आहेत। आता काय करा, एकूण पायांची संख्या आपल्याला दोघांच्या पायांची संख्या जर 230 आली तर आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की क्रमांक 45 ठरू शकते, ओके। तर प्रत्येक कोंबडीला 2 पाय असतात, 2 घ्या 25 दोन्ही 50, पुन्हा या ठिकाणी याला 4 न गुणाकार करा मित्रांनो, बघा या ठिकाणी प्रत्येक गायीला 4 पाय असतात। आता 4 पायांचे 20, 20ला 0 हातच्या आले 2, 4 चौक 16, 16 2 18 म्हणजे किती 180, या ठिकाणी 180 प्लस 50 करा 230 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर ठरू शकतं। 0ला 0, 8 आणि 5 13, 13 हातच्याला 1, हा 1 झालं किती 2 म्हणजे मित्रांनो एकूण पाय किती 230 या ठिकाणी झाले आहेत बघा। म्हणजे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की बघा आपल्या क्रमांक 45 मित्रांनो गाय या ठिकाणी असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, ओके। एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो बघा आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रश्नसंच या ठिकाणी सोडवून दाखवत आहोत। तर काय मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या DMERच्या एक भरतीसाठी एक उपयुक्त असा या ठिकाणी बघा आम्ही प्रश्नसंच म्हणा किंवा एक महाठोकळा बघा या ठिकाणी आम्ही क्रिएट केला आहे। तर मित्रांनो बघा या ठिकाणी एक 2000 बघा 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी आम्ही एक बघा आपल्या परीक्षेसाठी महाठोकळा या ठिकाणी बघा क्रिएट केलेला आहे। जर बघा तुम्ही या ठिकाणी आपला हा महाठोकळा अद्याप जर या ठिकाणी खरेदी केला नसेल, अवश्य आपला महाठोकळा खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे, या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केल्याचे मित्रांनो बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका, अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही मित्रांनो बघा हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ, ओके।
अवश्य बाय करा. 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे. तर बघा मित्रांनो, या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार काय, तर जे की GK/GS बघा, GK/GS करंट अफेअर्स आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या वर्षामध्ये एकूण जेवढे काही या ठिकाणी दिनविशेष आहेत बघा, दिनविशेषवर पडणारे प्रश्न या ठिकाणी सर्व काही बघा, या ठिकाणी दिनविशेष सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या महाठोकळ्यामध्ये मिळून जातील. अवश्य बाय करा. तर बघा मित्रांनो, मी काय म्हणतो या ठिकाणी एक महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी बघा जवळपास आता आपल्यापाशी जवळपास 3 महिन्याचा कालावधी आहे बघा, 3 महिन्याचा कालावधी. तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्ही GK/GS आणि करंट अफेअर जर बघा या ठिकाणी जर केलं बघा, तुम्ही जर GKचा जर विचार केला तर GK जेवढं केलं तेवढं या ठिकाणी कमीच आहे. म्हणून काय करा बघा, तुम्ही या ठिकाणी मोजकंच घ्या परंतु महत्त्वाचं घ्या. तुम्ही भले थोडासा अभ्यास करा परंतु परीक्षेच्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. काय तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण महाठोकळ्यामध्ये TCSचे बघा या ठिकाणी मित्रांनो TCS व IBPSचे PYQ या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी मित्रांनो ॲड केलेली आहेत. म्हणून काय करा बघा, अवश्य आपला हा महाठोकळा तुम्ही या ठिकाणी खरेदी करा. लवकरात लवकर खरेदी करा आणि लवकरात लवकर बघा या मित्रांनो महाठोकळ्याचा अभ्यास तुम्ही सुरू करा. तर तिसरा प्रश्न काय आहे बघा, एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. तर काय केलं बघा, एका व्यक्तीने मित्रांनो 100% रक्कम 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये रक्कम होती. तर बघा मित्रांनो, त्या व्यक्तीकडे सुरुवातीला ठिकाणी एकूण 100% रक्कम होती. इतकं तुम्ही पहिलं लक्षात घ्या, एकूण 100%. तर त्यानं काय केलं, या 100मधली हे 30% त्यानं रक्कम खर्च केला. ओके, जर 30% रक्कम खर्च केला तर उरली किती, एकूण 70% रक्कम उरली. तर हे 70% म्हणजे किती होतं, हे 6,300 होतं. ओके, तर आता आपल्याला काढायची आहे ठिकाणी पूर्ण सुरुवातीची त्याची रक्कम. तर सुरुवातीची रक्कम करण्यासाठी म्हणजे एकूण किती होती सुरुवातीची रक्कम, तर 100% होती. म्हणून काय करा, या टक्क्याच्या खाली 70%च्या खाली 100% घेऊन टाका. आता करा बघा या ठिकाणी आपल्याला पूर्ण संख्या काढायच्या. ओके, तर करा याचा आडवा गुणाकार आहे 100चा 6,300. जसा की 100 गुणाकारात हे 6,300 आणि छेदामध्ये आलं बघा हे 70. ओके, हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल. 7 1 7 7 9 63 आणि हा पुन्हा 9 1 9 बघा आणि हा 1 0 आणि हे समोर 2 0 म्हणजे किती बघा या ठिकाणी एकूण 9,000 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की क्रमांक या ठिकाणी असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. बघा पुढे यासोबत पुढचा प्रश्न कशा लेवलचा आहे, 4था. तर राजेंद्रने बघा 6,000 रुपये एका बँकेत 10.8 दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवल्यास त्यास मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल. तर काही करू नका, या प्रकारचा प्रश्न विचारला. पहिले सरळ व्याज काढा आणि सरळ व्याजाची मुद्दलाची बेरीज करू नका. झालं आपला प्रश्नाचं उत्तर. काही करू नका, सरळ व्याज करण्यासाठी एकूण मुद्दल 6,000 घेऊन टाका, गुणाकारात 8% दर, पुन्हा याच्या गुणाकारामध्ये एकूण वर्ष किती 3 वर्ष. ओके, छेदामध्ये 100 घ्या. आता हा एक 0 कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक. हे सरळ 60ला 60 गुणाकारात 8 3 24. सरळ 24चा पाडा येत नसेल सरळ बघा तुम्ही 24 गुणाकारात 60 करा, सोपं जाते बघा. 24 गुणाकारात 60 करा. ओके, 0 0 0 0 0 0. 6 चौक 24ला 4, हातच्या आले 2, पुन्हा 6 2 12, हातच्याचे 2 मित्रांनो 14. झाले किती आले की नाही बघा, हा 0 हा 4 हा 4 आणि हा 1 म्हणजे किती 1440 बघा या ठिकाणी आपल्याला व्याज मिळालेलं आहे. तर आता आपल्याला टोटल रक्कम करण्यासाठी काय करा, हे 6,000 घ्या बघा, हे बघा 6,000 प्लस 1440 याच्यामध्ये करून टाका. ओके, हा बघा 0, हा 1 4ला 4, हा 1 4ला 4, हा 6 आणि 1 7 म्हणजे किती 7,440 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे काय बघा, इकडे आहे काय की हां या ठिकाणी आहे बघा. क्रमांक ब 7,440 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. लक्षात तुम्ही असू द्या. ओके, तुमच्या पुढे बघा 5वा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा, जर एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला, त्या चौरसाची एक बाजू 22 सेंटीमीटर असते, तर पुन्हा ते वाकवून तिचे वर्तुळ तयार केले तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल या प्रकारचा प्रश्न विचारला आहे.
या प्रकारचा प्रश्न विचारण्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला तर याची पहिले तुम्ही या ठिकाणी चौरसाची परिमिती काढून घ्या। तर बघा या ठिकाणी मित्रांनो चौरसाची परिमिती घेऊ आपण, बघा बरोबर, बघा चौरसाची परिमिती। ओके, तर चौरसाची परिमिती मित्रांनो या ठिकाणी काढण्याचं सूत्र काय, तर सूत्र आहे बघा या ठिकाणी 4 गुणाकारात बाजू। ओके, चौरसाची परिमिती करण्यासाठी सरळ बरोबर हे 4 घ्या, गुणाकारात बाजू किती 22 सेंटीमीटर, 22 घ्या, 22 चौक 88 या ठिकाणी आलं। ओके, आता काय करा, याच्या पुढं आपल्याला याच्या पुढं आता त्रिज्या काढायची आहे मित्रांनो। तर या ठिकाणी त्रिज्या काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाचा परिघ या ठिकाणी पूर्णपणे काढून घ्यावा लागतो होते। ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो वर्तुळाचा परिघ या ठिकाणी मी लिहितो बघा, वर्तुळाचा परिघ। ओके, तर आता बघा या ठिकाणी वर्तुळाचं परिघ काढण्याचं सूत्र काय, तर 2 पाय r हा मित्रांनो या ठिकाणी वर्तुळाचं परिघ काढण्याचं सूत्र। तर वर्तुळाचं परिघ आपल्या ठिकाणी किती भेटलं 88, हे बघा 88 घेऊन टाका बरोबर, 2 ला 2 घ्या, गुणाकारात पायची किंमत 22/7 असते बघा, नेहमी इतकं लक्षात घ्या, पायची किंमत 22/10 आणि गुणाकारात r म्हणजे काय, तर त्रिज्या, या ठिकाणी आपल्याला त्रिज्या विचारली तर r ला r जसे असतं बरोबर, हे 88 ला 88 जसे असतं तसे, आणि आता जे छेदामध्ये हे 7 आहे मित्रांनो, हे आले बघा वरी अंशामध्ये गुणाकारामध्ये। ओके, 7, आणि हे जे अंशामध्ये गुणाकारामध्ये जे की 2 गुणाकारात 22 होते, हे आलं छेदामध्ये 2 गुणाकारात 22। ओके, 22 1 22, 22 चौक 88, बे 1 बे, बे 2 4 आलं किती बरोबर, या ठिकाणी बघा 2 गुणाकारात 7 म्हणजे किती 7 2 14 बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा। आहे काय पर्याय तुम्ही फक्त तपासा, तर आहे काय, हा या ठिकाणी आहे बघा, जे की क्रमांक ड बघा, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, या ठिकाणी 14 सेमी बघा, जे की ड 14 सेमी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। ओके, तर बघा हा जो शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, हा एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे, जो की आम्ही हा तुमच्यासाठी सोडत आहोत, म्हणून काय करा बघा, हा जो आपला प्रश्नाचा योग्य आन्सर आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, आणि बाकी जर आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि हा बघा तुम्ही आता भेटीने आपला महाटोकला जर या ठिकाणी खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून घ्या, कारण बघा TCS IB पेक्षा ठिकाणी PYQ तुम्हाला यामध्ये अभ्यासाला मिळणार, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षेला काय येणार, जे आपण मित्रांनो या ठिकाणी देणार ते या ठिकाणी 100% बघा परीक्षेमध्ये विचारलं जाणार, म्हणून बघा अवश्य आपल्या मित्रांनो बघा तुम्ही जेवढे काय नोट्स आपण या ठिकाणी बाय करत असतो ते या ठिकाणी तुम्ही अवश्य बाय करून घ्या। ओके, सेल करत असेल तुम्ही या ठिकाणी अवश्य बाय करा, इतकं म्हणत होतं। तर बघा यासोबत व्हिडिओ आवडलास आपल्याला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आपला जो व्हिडिओ आहे बघा अवश्य शेअर करा, या ठिकाणी अनेक बघा आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत नवीन व्हिडिओसोबत, तर बघत राहा आपलं आवडतं एज्युकेशनल यूट्यूब चॅनल। धन्यवाद।